नमस्कार मित्रांनो, तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी चिकन बर्गर याची रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे। प्रथमतः चिकन टिक्की बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो चिकन खिमा घेतलेला आहे, पाव किलो उकडलेले पोटॅटोज, 2 चॉप्ड ऑनियन, कॅप्सिकम्स बारीक चिरलेली आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर या ठिकाणी मी घेतलेला आहे। पाव किलो चिकन आणि पाव किलो बटाटे आपल्याला वापरायचे आहेत। तसंच कोटिंगसाठी मी या ठिकाणी अंड आणि ब्रेड क्रम्स घेतलेला आहे। ज्या प्रकारे आपण टिक्की केली होती सेम तशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी बनवायचं आहे। आणि या ठिकाणी बर्गरसाठी या ठिकाणी मी चिकन टिक्की, बन, चीज, स्लाइस टोमॅटोज, कुकुंबर, कांदा आणि कॅबेज याचा वापर करत आहे। तर आपण प्रथमतः चिकन टिक्क्याची रेसिपी पाहणार आहोत। तर या ठिकाणी मी पाव किलो चिकन एका बाउलमध्ये घेत आहे। हे चिकन बोनलेस आहे आणि छान याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याच प्रकारे यामध्ये आपण आता लसूण, अद्रक, हिरवी मिरची याचं मिक्सरमधून ग्राइंड केलेलं साधारणतः 2 चमचे आपण वापरणार आहोत। या ठिकाणी मी शिमला मिरची घेतलेली आहे, रंगीबिरंगी हिरवी, पिवळी, लाल। तसंच या ठिकाणी मी चॉप केलेला ऑनियन्स म्हणजे कांदा या ठिकाणी घेतलेला आहे। तर या मिश्रणाला आपण एकत्रित करण्याच्या अगोदर याच्यामध्ये आपण उकडलेले मॅश केलेले पोटॅटोज आपण या ठिकाणी घेत आहोत। तर छान प्रकारे आपल्याला हे पोटॅटोज बॉइल्ड करून घ्यायचे आहेत आणि छान मॅश करून आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। तसंच आता याच्यावरती मी कोथिंबीर घेत आहे आणि याच्यामध्ये लागणारे मसाले देखील आपण वापरणार आहोत। या ठिकाणी मी 2 चमचे चिकन मसाला घेतलेला आहे, 2 चमचे मी मटन मसाला घेतलेला आहे आणि 2 चमचे मी गरम मसाला यामध्ये वापरत आहे। गरम मसाला क्वांटिटी थोडीशी तुम्ही कमी करा, साधारणतः 1 चमचा आपण घेऊ शकतो। तसंच यामध्ये मी 3 ते 4 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तसंच यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील घेणार आहोत। आणि या मिश्रणाला मिक्स करण्याच्या अगोदर याच्यामध्ये आपण साधारणतः 3 चमचे मैदा व 2 चमचे कॉर्नफ्लॉवर देखील आपण घेणार आहोत। आणि हे टाकल्यानंतर कॉर्नफ्लॉवर आणि मैदा या मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे। तसेच आपण टिक्की करण्याच्या अगोदर या मिश्रणाचे आपण राऊंड आकाराची टिक्की करणार आहोत फ्राय करण्याच्या अगोदर। आणि हे टिक्की आपण म्हणजेच अंड्यामध्ये प्रथमतः डीप करणार आहोत। अंड्यामध्ये डीप केल्यानंतर त्याला परत आपण ब्रेडची कोटिंग करून हे फ्राय करणार आहोत। तर साधारणतः अशा आकारामध्ये आपल्याला टिक्की करून घ्यायची आहेत। जरी हे टिक्की आपल्याला पातळ जरी दिसत असेल तरी पण ज्यावेळेस आपण याला अंड्यामध्ये डीप करून ब्रेडमध्ये टाकतो तर हे टिक्की बरोबर आकारामध्ये येतात। तर अशा प्रकारे आपल्याला हे टिक्की फ्राय पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आपण 3-3च्या बॅचेसमध्ये ही टिक्की फ्राय करू शकतो। तर तुम्ही बघू शकता या पॅनमध्ये टिक्की आहेत आणि याला आपल्याला दोन्ही साईडनं छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। शॅलो फ्राय करायचं आपल्याला। तर आपले टिक्की तळून झाल्यानंतर ते अशा प्रकारे आपल्याला दिसतील। आणि या ठिकाणी आता आपण बर्गर बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणारच आहोत, पण त्याच्या अगोदर जे बन आहेत आपण ते मधून चिरून घेणार आहोत आणि त्यांना या फ्राय पॅनवरती थोडंसं तेल घेऊन आपण त्यांना दोन्ही बाजूने थोडंसं भाजून घेणार आहोत। ओके, तर अशा प्रकारे आपण एकदम थोड्या वेळेसाठी भाजून घेणार आहोत। तर आपण आता बर्गर बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी आपण टिक्की घेतलेली आहे, बन घेतलेला आहे दोन्हीकडून भाजलेलं। तर या ठिकाणी मेयोनेज, चीज, स्लाइस केलेले टोमॅटो, स्लाइस केलेले ककडी, स्लाइस केलेले कांदा आणि कोबी याचा वापर आपण करणार आहोत। तर हे सर्व मिश्रण आपण रेडी ठेवणार आहोत। तर चला आपण बर्गर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रथमतः मी ब्रेडला म्हणजेच पावाला शेजवान चटणी लावून घेत आहे। शेजवान चटणी ऑप्शनल आहे, मला आवडते आणि त्याची चव देखील छान येते। तर या ठिकाणी आपण छान शेजवान चटणी एका साईडनं बनला आपण स्प्रेड करून घेणार आहोत। तसंच त्यावरती आपण टोमॅटो सॉस देखील लावणार आहोत। छान आपण याच्यावरती टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये मेयोनीज आपण लावून घेणार आहोत। मेयोनीज लावल्यानंतर आपण याच्यावरती प्रथमतः ककडीची काप आपण या ठिकाणी ठेवत आहोत। तसंच त्याप्रकारे आपण यावरती ऑनियन्स ठेवणार आहोत आणि मग कॅबेज यावर ठेवणार आहोत। मी टोमॅटो मला खायचं होतं म्हणून मी नाही घेतलं टोमॅटो, पण मी बाकीच्या बर्गरमध्ये टोमॅटोचं ॲड केलेलं आहे। तसंच यामध्ये मी आता बर्गर ठेवत आहे, म्हणजे चिकन टिक्की ठेवत आहे आणि त्यावरती आपण अशा प्रकारे आपल्याला चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही चीज स्लाइस पण वापरू शकता। तर या ठिकाणी मी मोझरेला चीज किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे कवर आहे बनचं ते आपण
लावून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं बर्गर तयार झाल्यानंतर दिसतं आणि खाणं देखील खूप चविष्ट होतं. तर अशा प्रकारे मी 6 बर्गर करून घेतलेले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.